जवान देखील सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहेत। महेशजी, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय, अगदी अटीतटीची दादर माईकची लढत पाहायला मिळते, प्रतिष्ठित अशी लढत आहे। काय वाटतं, तुमचा विजय होईल? अटीतटीची लढत आहे, पण विजय निश्चित होईल। मी कधी 2 दिवस तुम्ही बघत असाल, मी माझ्या दैनंदिन जीवनात जे पहिला करत होतो तेच करत होतो। हॉस्पिटल, कोणाला काय अडचण असेल काय, सकाळपासून काल रात्रीसुद्धा 3 लग्न आहेत आज आमच्या इथे, तर तिन्ही लग्नाच्या हळदीला रात्री गेलो होतो, उशीर झाला घरी। म्हणजे स्वतःला मला ते केस म्हणजे कापायला सुद्धा वेळ नव्हतं। मग रात्री मी शेवटी 11:30ला एकाला बोललो मी येतोय म्हणून, आणि मग 12:30-1 वाजलं मला ते सगळं करेपर्यंत। वेळ कमीच मिळतो आता, तर उद्यापासून तर वेळ कमी मिळणार, कारण एवढी लोकांची कामं राहिली आहेत, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत की आतापर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी कामं केली नाहीत ती कामं आता आपल्याला पूर्ण करायची। आणि मला 100% खात्री आहे जनतेचा कौल हा माझ्या बाजूने आहे, कारण सिद्धिविनायकच्या इथेच सिद्धिविनायकच्या बाजूला छोटंसं गार्डन आहे, तिथे आम्ही लहानपणी आमचा अभ्यास म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत आमचा ग्रुप सगळं, जे आज मोठमोठे ऑफिसर आहेत, कोण कलेक्टरपर्यंत गेलेले आहे, कोण MPP, आता योगेश चव्हाण आमचा सिनियर झाला, म्हणजे असे सगळी मुलं आम्ही इथे अभ्यास करायला, कारण छोटं घर 10 बाय 10चं घर असल्यामुळे तिथे अभ्यास करू शकत नव्हतो। ह्या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने आज आमचे सगळे ग्रुप एकदम वेल क्वालिफाईड झाले आहेत। त्यात कोणा माझ्यासारखा एक पॉलिटिकल एकच झालं आहे, बाकी सगळे गव्हर्नमेंट कोण प्रायव्हेट याच्यामध्ये झाले, म्हणजे सिद्धिविनायकचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे। दुसरी बाब अशी आहे की सिटिंग आमदार सदा सरवणकर आहेत, दुसरीकडे ठाकरे पुत्र आहेत, असे दो दिग्गज उमेदवार, आणि त्यामध्ये तुम्ही एक उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार, काय वाटतं तुमचा विजय सुकर? आता एक 2 तासात सगळाच कौल, जनतेचा कौल समजेलच आपल्याला। परंतु कसं आहे बघा, विजयाची खात्री असल्यामुळे मी बिंदास आहे, आजही मी बिंदास आहे, कालही होतो आणि उद्याही तसंच राहणार आहे। हार जीत ही जीवनातली एक पायरी असते, हार असते कोणाला, शेवटी बघा ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणतरी एक जिंकणार, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण आपलं दैनंदिन काम चालूच ठेवणार। एकीकडे तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी सुद्धा इच्छुक होतात काही वर्ष, तेव्हा बनताना आलं, आता आमदारच्या रिंगणात तुम्ही उभ्या आहात, आमदार बनणार विश्वास? मला एक तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा राजकारणात आलेलो, म्हणजे मला वाटते 93-94ची गोष्ट आहे, आमच्याकडे BMCला रानडे बाई होत्या, आणि ती मला एकदम मुलासारखी करायची, तेव्हा खिशात पैसे नसायचे, तीच नाश्ता द्यायची, तेव्हा मला ती सहज बोलेल तुझा हात दाखव रे, मी आपला दाखवला हात, ती तेव्हा मला ती वाक्य अजूनही आठवतात। मला बोले तू आयुष्यात नगरसेवक होणार ना, तू बनणार तर आमदारच बनणार, आणि हे सगळं बघा आता ऑटोमॅटिक सगळं जुळून आलं। ती आठवण तर मी तिला शोधतो, कारण ती शिरोडकर मंडईमध्ये राहायची, पण आज शिरोडकर मंडई तुटली आहे, त्यामुळे ती आमची रानडेबाई आता जिवंत आहे काय मला माहिती नाही, कारण ती रिटायर होऊन जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले असतील। मध्ये मला एकदा दादरला फोन करून त्यांनी बोलवलेला की महेश कुठे आहे म्हणून, म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार दोन्ही आहेत तेही विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। बघा, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही, मॅच सुरू झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही पार्टी जिंकणार। मी